नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझी योजना या चॅनलवर। मित्रांनो, खरीपाचा हंगाम आता जवळ येतोय आणि सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे खताच्या रॉ मटेरियलचा पुरवठा विस्कळीत झालेला दिसतोय। मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाचे दर वाढले आहेत आणि त्यामुळे खताच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे। याच पार्श्वभूमीवर खताचे भाव वाढणार अशी चर्चा सुरू झाली आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले। शेतकरी मित्रांनो, मुंबईमध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना याच संदर्भात प्रश्न विचारण्यात आला। प्रश्न असा होता की खताच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येणार का आणि सरकार यासाठी काय उपाययोजना करणार आहे। जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर युरियाच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। पूर्वी प्रति टन $550 असलेला युरिया आता जवळपास $900 ते $1000 पर्यंत पोहोचलाय, म्हणजे जवळपास दुप्पट वाढ। तसंच DAP खताच्या किमतींमध्येही 20 ते 25% वाढ झालेली आहे। अशा परिस्थितीत जर ही वाढ थेट शेतकऱ्यांवर टाकली गेली तर त्याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो। पण इथेच सरकारकडून एक मोठा दिलासा देण्यात आला आहे। NBS म्हणजेच न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी योजनेअंतर्गत खतांच्या किमतीतील वाढ सरकार स्वतः भरून काढणार आहे। म्हणजेच युरिया किंवा इतर खतांचे दर कितीही वाढले तरी शेतकऱ्यांना ते स्थिर दरात मिळावेत यासाठी केंद्र सरकार आवश्यक तेवढं अनुदान देणार आहे। यामुळे वाढीव खर्चाचा थेट भार शेतकऱ्यांवर पडणार नाही अशी स्पष्ट ग्वाही देण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, याचबरोबर आणखी एक महत्त्वाची बाब समोर येते आहे। आता खतांचे वितरण फार्मर आयडीच्या आधारे केलं जाऊ शकतं, म्हणजेच शेतकऱ्याच्या क्षेत्रफळानुसार आणि पिकाच्या लागवडीप्रमाणे खत दिलं जाईल। यामुळे अनावश्यक साठेबाजी टाळली जाईल आणि योग्य शेतकऱ्यांपर्यंत खत पोहोचेल। शेतकऱ्यांची मुख्य अपेक्षा एकच आहे, भाव वाढ होऊ नये। 100-200 रुपयांची वाढ वेगळी गोष्ट आहे, पण सध्याच्या परिस्थितीत मोठी वाढ होणं हा गंभीर विषय ठरू शकतो, कारण सरकारच्या सबसिडी नंतरही जर तूट भरून निघाली नाही तर खत परवडणं कठीण होईल। मात्र सध्याच्या निर्णयामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, हे नक्की। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, खतांचे दर स्थिर राहतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।